हा वेल तुम्हाला ओळखतो का पहा याच्या पानावरून. हा वेल आम्ही कधीच उगवत नाही, म्हणजे हा याचं बी वगैरे आम्ही लावलेलं नाही. तरी पण हा दरवर्षी ह्याच ठिकाणी उगवून येतो आणि याला फळं पण भरपूर लागतात. फळ पण तुम्हाला दाखवतो, फळावरून तुम्हाला लगेचच ओळखून येईल हा वेल कसला आहे ते. याला उगवावं लागत नाही. ह्याचं जे कंद आहे खाली जमिनीमध्ये, कंद मोठं असतं थोडंसं, आणि ते कंद त्याच्यामधूनच हा वेल बाहेर पडतो. आणि दरवर्षी त्याच ठिकाणातून हा वेल बाहेर पडतो. ज्या ठिकाणी म्हणजे पहिल्यांदा ज्या ठिकाणी त्याचं बी रुजलेलं असतं त्या ठिकाणातून याचं बीसुद्धा आपण रुजवू शकतो आणि त्याची कंद बनवू शकतो. म्हणजे एकदा जर का बी रुजवलं तर त्याच्यापासून ते खालती कंद बनणार आहे. ते कंद कायमस्वरूपी तिथंच राहतं आणि दरवर्षी पाऊस पडला की लगेच ते बी त्याच्यातून बाहेर येतं. म्हणजे त्याच्यातून कोंब बाहेर येतो आणि वेल पसरतो. आणि हा वेल आता इतका पसरला आहे, पाऊस पडून फक्त 15 दिवस झालेत आणि इतक्यात हा वेल पसरून याला फळ पण लागलेलं आहे. 15 दिवसामध्ये या वेलाला फळ पण लागलं आहे. आणि हा एकदम गावठी पद्धतीचा म्हणजे जंगली टाईपचा वेल आहे. म्हणजे जंगली फळ आहे. दाखवतो तुम्हाला फळ कसं आहे. हा वेल जो आहे इथून जमिनीमधून दरवर्षी इथूनच बाहेर पडतो आणि हा असा येथे वरती पसरला आहे बघा. हे निंगडीचं झाड आहे, त्या निंगडीच्या झाडावरती हा वेल पसरला आहे. 15 दिवसामध्ये हा इतका मोठा झाला आणि याला फळ पण लागलेलं आहे. कमेंट करून सांगा हे फळ कोणतं आहे आणि तुम्ही हे खाल्लं आहे का.